नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, गोड पुऱ्या तुम्ही नेहमी करत असाल, परंतु आज मी गोड पुरीचा एक नाविन्यपूर्ण प्रकार घेऊन आली आहे। ते म्हणजे ओलं खोबरं आणि गूळ यांच्या गोड पुऱ्या। गूळ आणि ओलं खोबरं यांचं कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुरेख लागतं, शिवाय पौष्टिक आहे, मुलांसाठी बुद्धिवर्धक आहे। आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि बाहेरचं खाणं जर तुम्हाला रुचत नसेल, पचत नसेल, तर तुमच्यासाठी आजची रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे। कारण की या पुऱ्या खमंग खुसखुशीत होतात, शिवाय 8 ते 10 दिवस त्या व्यवस्थित टिकतात आणि अजिबात तेलकट होत नाही। आणि हो, नेहमीप्रमाणेच भरपूर सारे टिप्स आणि ट्रिक्स, ज्यामुळे तुम्ही ही रेसिपी केली तर रेसिपी नक्कीच जमणार। चला तर बघूया आजची रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 1 वाटी इतकं ओलं खोबरं बारीक किसून घेतलंय। त्याच प्रमाणात त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी इतका गूळ बारीक चिरून घेतलाय। 1.5 वाटी इतकी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलंय। 3 टेबलस्पून इतका बारीक रवा घेतलाय। चवीसाठी म्हणून जायफळ आणि अगदी चुटकीभर इतकं मीठ इथे मी घेतलेलं आहे। आता सर्वप्रथम ओलं खोबरं आणि गूळ हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। ओलं खोबरं 1 वाटी, तर त्याला अर्धी वाटी इतका गूळ मी इथे घेतलेला आहे। गूळ घेत असताना बारीक चिरून घ्यायचा आहे। खडे घेतले तर प्रमाण बिघडू शकतं आणि त्याचप्रमाणे मिक्सरला वाटत असताना ते व्यवस्थित एकजीव होणार नाही। हे वाटत असताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये। हे व्यवस्थित वाटून घेणार आहे मी। आता हे दोन्ही व्यवस्थित बारीक करून वाटून घेतलेत मी, तुम्ही इथे बघू शकत असाल। ओलं खोबरं आणि गूळ यांचं व्यवस्थित मिश्रण इथे तयार झालेलं दिसतंय। आता मी हे एका भांड्यात काढून घेतेय। गुळाचं प्रमाण अर्धी वाटी हे व्यवस्थित आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून वाढवू शकता। आता महत्त्वाची टीप ती म्हणजे जायफळ किसत असताना जायफळ हलकं ओलं करून घेतले मी। याने काय होतं तर जायफळाची चव पदार्थामध्ये छान खुलून येते। आता यामध्ये मी घालतेय 3 टेबलस्पून इतका बारीक रवा। बारीक रव्याने काय होतं तर पुऱ्या छान खुसखुशीत होतात। आता 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ यामध्ये मी आधी घालून घेतेय आणि त्यानंतर अगदी चिमूटभर मीठ। गोडाच्या पदार्थात मीठ घातलं तर चव अजूनच खुलून येते, म्हणून हे मीठ। आता यामध्ये पाणी न घालता या सगळ्या जिन्सा पदार्थ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्यवस्थित याचं पीठ आपल्याला मळून घ्यायचे। सुरुवातीला मी 1 वाटी पीठ यामध्ये घातले। आता अजून अर्धी वाटी पीठ आपण यामध्ये घालणार आहोत। पीठ एकदम घालायचं नाही, तर थोडं थोडं घालायचे। त्याने काय होतं तर सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव होतं। गुळाची गोडी व्यवस्थित सगळ्या पिठाला लागते, त्यामुळे थोडं थोडं पीठ घालून यामध्ये आपल्याला उंडा गोळा मळून घ्यायचा आहे। आता हे खूप कोरडं झालं आहे, त्यामुळे अगदीच 3 ते 4 टेबलस्पून इतकं पाणी मी इथे घेतलेलं आहे। पाणी नॉर्मल रूम टेम्परेचर आहे आणि थोडंसं बळ लावून हा गोळा आपल्याला घट्ट मळून घ्यायचा आहे। 3 ते 4 टेबलस्पून पाणी आपण वापरलेलं आहे। आता परत 2 ते 3 टेबलस्पून अगदीच थोडंसं ओला हात करून घेतला तरी चालेल। फक्त पीठ व्यवस्थित मळल्या जाईल इतकं पाण्याचा ओला हात यामध्ये करून पीठ मळायचे। पीठ आपल्याला घट्ट मळायचे। पीठ जर पातळ झालं तर पुऱ्या खुसखुशीत होणार नाही, वातड होतील। आता हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा, यासाठी मला 5 ते 7 मिनिटं लागले। आता थोड्या वेळ हा गोळा मी 5 ते 10 मिनिटं सेट करायसाठी ठेवला होता। आता बघा या गोळ्याचं टेक्स्चर बघा, तुम्हाला दाखवते मी। गोळा अगदी घट्ट मळलेला आहे, तरी सुद्धा गोळा मऊसूत आहे। हा व्यवस्थित एकजीव झालेला आहे, हाताला कुठेही चिटकत नाही, भांड्याला कुठेही कणिक राहिलेली नाही। अर्थात ही कणिक परफेक्ट झालेली आहे। ही स्टेप अतिशय महत्त्वाची आहे।
आता सर्वप्रथम पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि पुरीसाठी एक पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटत असताना पोळी जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नाही, अशा स्वरूपात मध्यम जाडीची पोळी आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. हे पीठ जरासं घट्ट आहे, त्याचप्रमाणे यात ओलं खोबरं घातलेलं आहे, त्यामुळे ही पोळी लाटत असताना प्रेस करत थोडासा दाब देत लाटावं लागती. ही पोळी अगदी हलक्या हाताने लाटल्या जात नाही आणि जर तुम्ही व्यवस्थित प्रेस करत ही पोळी जर लाटली तर पुऱ्या फाटत नाही आणि त्याचप्रमाणे त्यातलं जे खोबरं आहे ते व्यवस्थित संपादल्या जातं आणि पुरी छान टंब फुगते. त्यामुळे ही स्टेपसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता बघा, थोडासा दाब देत प्रेस करत मी ही पोळी लाटून घेते, तुम्ही बघू शकत असाल. पोळी लाटत असताना पिठाचा वापर करायचा नाहीये, तर थोडंसं तेल वापरलं तरी पोळी छान लाटल्या जाते. आता इथे पोळी आपण लाटून घेतली आहे. आता वाटी किंवा ग्लास याच्या साहाय्याने आपण पुऱ्या करून घ्यायच्या आहे. मी इथे एक ग्लास घेतलाय. आता इथे एक पुरी दाखवते मी. पुरीची जाडी तुम्ही इथे बघू शकत असाल, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम आकाराच्या जाडीची ही पुरी आहे. आता या पुऱ्या लगेच आपल्याला तळून घ्यायच्या आहे. यासाठी मी तेल तापत ठेवलंय. तेल तापलंय का आपण टेस्ट करू. तेल व्यवस्थित तापलंय, गोळा वरती आलाय. छोटीशी गोळी आपण टाकलेली वरती आली आहे. या पुऱ्या जास्त वेळ ठेवायच्या नाही, तर लगेच तळायच्या आपल्याला. आता महत्त्वाची ट्रिक ती म्हणजे पोळपाटावरची खालची बाजू आणि वरची बाजू. तर पोळपाटावरची खालची ही वरची बाजू आणि त्याचप्रमाणे ही दिसते ती खालची बाजू. तर खालची बाजू तेलामध्ये वरती येईल आणि वरची बाजू खाली जाईल, अशा पद्धतीने आपल्याला पुरी तेलामध्ये सोडायची. त्याने काय होतं तर तुमची प्रत्येक पुरी मस्त टंब फुगते. पुरी फुगेपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि पुरी फुगून वरती आल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला बाकी उरलेली पुरी मस्त तळून घ्यायची आहे. बघा, पुरी किती सुरेख फुगली आहे, टंब अशी फुगली आहे. या पुऱ्या जास्त वेळ आपल्याला जास्त प्रमाणात करून तळता येत नाही, तर लगेच 4-5 करून 4-5 तळाव्या लागतात. जर तुम्ही जास्त करून ठेवाल तर पीठ कोरडं होतं, त्यामुळे पुऱ्या फुगणार नाही. आता परत त्याच ट्रिकनी खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली अशा प्रकारे जर तुम्ही पुऱ्या तळल्या तर तुमच्या सगळ्या पुऱ्या 100% फुगणारच आणि त्याही टंब फुगणार. बघा, आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेणार आहे. बघा, छान दिसतायत, सुरेख. रंग थोडासा या पुरीला डार्क येतो कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे. आता ही पुरी मी दाखवते. बघा, अजिबात हाताला तेल लागत नाही, तेलाचा अंश हाताला लागत नाहीये. अर्थात या पुऱ्या तेलकट होत नाही. आवाजावरून तुम्हाला जाणवत असेल, आवाज येतोय पुरीचा, अतिशय खुसखुशीत झाली आहे. एक पुरी मी तुम्हाला इथे फोडून दाखवते. बघा, आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल. पुऱ्या या तळल्यावर 15 ते 20 मिनिटं थंड होऊ द्या आणि मग बघा, गरम असताना त्या थोड्याशा नरम लागतात, परंतु त्या थंड झाल्यावर मस्त कडक होतात, छान खुसखुशीत अशा तयार होतात आणि अतिशय छान सोपी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.